राम कृष्ण हरे पाहता लोचणी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा सर्व सुखाचे आगर बाप रुखुमा देवीवर बाप रुखुमा देवीवर बाप रुखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल पंढरीचे आई
विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल ग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझी चरणीची गंगा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त महिला संत अधिकारानं श्रेष्ठ असणाऱ्या ज्यांच्या जीवनाची उपासना आपल्या सगळ्यांसाठी भक्तीचा पथ दाखवणारी आहे. श्री गुरुच्या चरणावरती समर्पण किती असावं, भगवान परमात्मावरती श्रद्धा किती असावी आणि आपल्या साधनेवर निष्ठा किती असावी. आध्यात्मिक प्रवास करणाऱ्या माणसाला एक भक्तीची ऊर्जा बहाल करणारं ज्यांचं चरित्र, अशा संतश्रेष्ठ नामदेवरायांच्या कृपापात्र शिष्य भगवान परमात्माची लाडकी लेक मराठवाड्यातल्या गंगाखेड या भूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला, पण संप्रदायाला ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या स्वरूपानं महिला संतांमधील एक अद्भुत रत्न प्राप्त झालं, अशा संतश्रेष्ठ जनाबाईंचा अभंग हा शारदीय नवरात्र महोत्सव. त्या नवरात्र महोत्सवामध्ये अगदी नवरात्रीचा जो आरंभ आहे, घटस्थापनेचा जो दिवस आहे, तर या प्रसंगाचं अवधान लक्षात घेता जनाबाईंचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अगडगाव नावाचं गाव. काळभैरवनाथ हे जागृत देवस्थान. अल्प कालावधीमध्ये ज्या देवस्थाननं प्रचंड अशी प्रगती केली, ज्या देवस्थानचा विकास आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशभरातून भक्तांची गर्दी ज्या भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, असं हे पुण्यस्थान काळभैरवाचं सुंदर असं स्थान. इथे यावं आणि आपण आपल्या जीवनाला एक वेगळा आनंदामध्ये आपण घेऊन जावं, वेगळ्या उंचीला घेऊन जावं, थांबलेली कामं वेगानं पुढे घेऊन जावीत, असा आशीर्वाद जी माती देते त्या मातीमध्ये आपण सर्वजण आहोत. भैरवनाथाच्या पवित्र दरबारामध्ये याच भैरवनाथाचं एक स्वरूप म्हणजे भैरवी मा जगदंबा, मा शक्ती. त्या शक्तीचा जागर आज भैरवनाथाच्या दरबारामध्ये होतोय. खरं तर शारदीय नवरात्र महोत्सव या स्थितीचं किंवा शारदीय नवरात्र महोत्सव या उत्सवाचं हे लक्षात घेता या उत्सवाबद्दल अगोदर सांगणार आहे आणि नंतर आपण अभंगावरती चिंतन करणार आहोत. कारण हा नवरात्राचा जो काळ आहे, तर हा काळ जगदंबेचा उत्सव साजरा करण्याचा काळ आहे, तिचा उदो उदो करण्याचा काळ आहे, तिची स्तुती गाण्याचा काळ आहे.
आपल्या सगळ्यामध्ये संचार करणारी ती मा भगवती, मा जगदंबा, तिचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे? नवरात्र वर्षभरातून एकच येतो का अनेक नवरात्र येतात? याही संदर्भात तुमच्यासोबत मी बोलत आहे. तर सगळ्यात प्रथमतः सांगेन मी, संतांच्या मुखातून ऐकलेले 3 नवरात्र आहेत. चैत्र महिन्यामध्ये जो येतो नवरात्र, चैत्र प्रतिपदा ते नवमी पर्यंत, त्याला वासंतिक नवरात्र म्हणतात. आणि तो नवरात्र अगदी असाच घटस्थापना करून साजरा करतात. पण उत्तर भारतामध्ये चैत्रातला नवरात्र साजरा करण्याची जास्त प्रथा आणि पद्धत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये फार कमी प्रमाणामध्ये तो नवरात्र साजरा करतात. महाराष्ट्राच्या मातीमध्ये शारदीय नवरात्र उत्साहात साजरा करतात. हा शारदीय नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी पर्यंत, दशमीला विजयादशमी, नंतर येते कोजागिरी पौर्णिमा, असा हा शारदीय नवरात्र. कोजागिरी पौर्णिमेलाच आपण शरद पौर्णिमा म्हणतो. आणि आणखी एक नवरात्र आहे, तिसरा नवरात्र, तो नवरात्र आहे शाकंभरी नवरात्र. त्याच्यामध्ये विशेष शाकंभरीची उपासना केल्या जाते. आणि ग्रंथामध्ये मी वाचलेले तसे तर 4 नवरात्र सांगितलेले आहेत, पण संतांच्या मुखातून ऐकलेले आणि जास्त प्रचलित असलेले 3 नवरात्र आपण साजरे करतो. काही थोडेसे अल्प प्रमाणामध्ये साजरे करतो आणि विशेष स्वरूपामध्ये महाराष्ट्रात शारदीय नवरात्र साजरा करण्याची पद्धत आहे. खरं तर नवरात्री ही भगवतीचं सुंदर स्वरूप आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणारी आहे. घटस्थापनेला भगवतीच्या शैलपुत्री स्वरूपाचं पूजन वंदन, तिची उपासना करतात. जी नवरूप धारण करते, जी नवविधा भक्ती आपल्याला तिच्या स्वरूपातून शिकवते, या नवखंड पृथ्वीमध्ये तीच व्यापलेली आहे, त्याचं ती प्रतीक आहे हे जगाला सांगते. अशी मा जगदंबा, तिचं पहिलं स्वरूप, तिचं ते रूप म्हणजे शैलपुत्री. आता मा भगवतीचं शैलपुत्री हे जे स्वरूप आहे, तर त्या स्वरूपा पाठीमागे काय कथाभाग आहे त्याचं आपण चिंतन करणार आहोत. घटाच्या रूपामध्ये जेव्हा आपण तिला बसवतो, तिला स्थिर करतो, तर त्या स्थिरतेचं स्वरूप म्हणजे शैलपुत्री. शैलपुत्री म्हणजेच स्थिरता. आणि ही स्थिरता मा जगदंबा तुम्हाला आणि मला शिकवते की माणसानं कधीतरी थांबायला सुद्धा शिकलं पाहिजे. आपण पळतो किती याही पेक्षा आपण थांबतो कधी हे फार महत्त्वाचं असतं माणसाच्या जीवनामध्ये. आणि हे जमलं पाहिजे. हे ज्याला जमतं त्याला त्याचं जीवन सुंदर बनवण्याची संधी नव्यानं प्राप्त होत असते. पण कधीतरी माणसाला थांबता सुद्धा आलं पाहिजे, स्थिर होता आलं पाहिजे. मग आपल्या जीवनामध्ये स्थिरता किती मोलाची आणि किती महत्त्वाची आहे ही शैलपुत्री आपल्याला शिकवते. मा भगवतीची 9 रूपं आपल्याला खूप काही शिकवण्यासाठी आहेत आणि ती युगानुयुगे आपल्याला शिकवत आलेली आहेत. नवरात्रीचं व्रत, उपवासाचं पारणं करून, कुठे एका पायावरती उभं राहून, नाना प्रकारे आपण देवीची जी पीठं आहेत तिथे जाऊन साजरं करतो आपण. पण हे सगळं व्यक्त करत असताना आपण कृतीला महत्त्व देतो. पण तिला अपेक्षित आहे की तुम्ही अंतःकरणातून हे व्यक्त करा, हे साजरं करा. कृती दाखवण्यापेक्षा तिला स्वतः जगण्याचा प्रयत्न करा, हे भगवतीला अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेला आपण ऐकतो किंवा आपण म्हणतो सुद्धा, आपण शास्त्र किती ऐकलं, कथा किती ऐकल्या, कीर्तन किती ऐकली, याही पेक्षा आपण ती जगण्याचा किती प्रयत्न केला ती गोष्ट फार मोलाची आहे. शास्त्र जेवढं ऐकावं त्याही पेक्षा आपण जगण्याचा जास्तीचा प्रयत्न करावा. आणि शास्त्र ऐकून असं जगावं आपण की आपल्याकडे पाहणाऱ्याला सुद्धा जगण्याची दिशा मिळावी. एवढं सुंदर आपण शास्त्र समजून घेण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करावा. मा शैलपुत्री, तिची कथा मला तुम्हाला सांगायची आहे, कारण तिची कथा ऐकल्याशिवाय नवरात्रातला हा प्रथम दिवस साजरा झाला, धन्य झाला, सफल झाला हे समाधान आपल्याला कसं मिळेल.
त्या समाधानापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊन तुमच्या पदरी ते समाधान द्यावं, याच्याकरता जी टॉकीजच्या माध्यमातून हा शारदीय नवरात्र महोत्सव एवढ्या उत्साहानं एवढ्या सुंदर पद्धतीनं अभिव्यक्त होतोय की भगवती आपल्याला कळावी, शक्ती आपल्याला कळावी, माँ जगदंबा आपल्याला समजावी. तिला आपण देवघरामध्ये किंवा फक्त घटाच्या रूपामध्ये, फक्त तिला मंदिरामध्ये बसू नये, तर अंतःकरणामध्ये असणारी जगदंबा आहे, तिला आपण समजून घ्यावं, तिला विकसित करावं. हा या सगळ्या व्यवस्थेपाठीमागचा उद्देश आहे. शैलपुत्रीची कथा फार सुंदर. शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या माता पार्वतीचं रूप. माता पार्वती हिमालयाची मुलगी झालीये, याच्या पाठीमागे काही घटना घडली आहे का? साक्षात शक्तीला, त्या परांबेला, त्या भगवतीला, त्या महामायेला आपण पर्वताची मुलगी व्हावं हे तिच्या मनामध्ये का बरं आलं? किंवा तिनं तिथं जन्म घेण्याचं का ठरवलं? असं काय घडलं का तिला असं वाटतंय की मी पर्वताच्या पोटी जन्माला यावं आणि मी स्थिर व्हावे? त्याच्या पाठीमागे फार सुंदर कथाभाग आहे. माता पार्वती म्हणजे मागच्या जन्मातली सती, आणि सती माता ही दक्ष महाराजांची कन्या. बर, दक्ष महाराजांना सती प्राप्त झालीये, माँ भगवती सतीच्या रूपामध्ये कन्या रत्न रूपात त्यांना प्राप्त झाली. तीही काही सहज मिळालेली नाहीये. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रयत्नानं, कष्टानं खूप काही गोष्टी करून अनमोल वस्तू प्राप्त होतात, पण त्या माणसाला टिकवता येत नाही. हा कुठेतरी दुर्भाग्याचा भाग म्हणावा लागेल किंवा आपल्या बेसावधपणाचा भाग म्हणावा लागेल. काही गोष्टी मिळतात, पण त्या आपण किती टिकवतो त्या गोष्टीला फार महत्व आहे. साक्षात परांबेचे पिता होण्याचं भाग्य दक्षाला प्राप्त झालंय, पण दक्ष महाराजांकडनं चूक झालीये, आणि ती परांबा, ती भगवती, ती शक्ती, ती महामाया दक्ष महाराजांच्या राज्याचा नाश करून निघून गेली. याच्याही पाठीमागे कथा आहे. पहा, दक्ष महाराजांकडनं एक चूक झाली होती. देवी भागवतामध्ये तो कथाभाग येतो. दक्ष महाराजांकडनं चूक झाली. आता त्या चुकीची आपण दुरुस्ती कशी करावी म्हणून त्यांनी भगवतीची प्रार्थना केली. 9 दिवस 9 रात्री ज्योत जाळून, गळ्यामध्ये कवड्याची माळ घालून, भिंतीवरती भगवतीचं सुंदर चित्र काढून 9 दिवस 9 रात्री दक्ष महाराजांनी जागरण केलं. विश्वातला पहिला भगवतीची उपासना करणारा गोंधळी कोण असेल तर ते दक्ष महाराज आहेत. आपण संतांच्या मुखातून ऐकतोय, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाचे मेळी, गोविंद गोपाळाचे मेळी, गोविंद गोपाळाचे मेळी, गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ, गोंधळी गोंधळी गोंधळी. गोंधळ आपल्याला माहिती आहे. माँ भगवतीच्या समोर 9 दिवस 9 रात्री गळ्यामध्ये कवड्याची माळ घालून, कुंकवाचा पूर्ण मळवट भरून, अगदी साधारण वस्त्र अंगाला लपेटून माँ देवीचं जागरण करणारे गोंधळी आपण नित्याच्या व्यवहारामध्ये पाहतो. नवरात्रामध्ये त्यांचं दर्शन आपल्याला होतं. पण हे गोंधळी, विश्वातला पहिला गोंधळी कोण तर विश्वातला पहिला गोंधळी म्हणजे दक्ष महाराज. स्वतःच्या चुकीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी
जी चूक घडली त्या दोषातून निवृत्त होण्यासाठी मा भगवतीचा गोंधळ घालण्याचं काम दक्ष महाराजांनी केलं. ज्योत जाळली, रात्रंदिवस डोळे अगदी पापणी सुद्धा लावू देत नाहीत. भिंतीवर काढलेल्या विग्रहाकडे पाहतात आणि भगवतीची उपासना करतात, तिची स्तुती करतात. अष्टदश भुजाधारी प्रचंड असं स्वरूप तिच्या समोर प्रगट झालं. दक्ष महाराजांच्या त्या स्तुतीनं मा भगवती, मा परांबा प्रसन्न झाली आणि ती दक्ष महाराजांना म्हणते, दक्षा, का माझं आवाहन करताय? का माझ्या नावाचा टाहो फोडताय? काय पाहिजे तुम्हाला? आई, मी जे मागल ते देशील काय? दक्ष महाराज म्हणतात, आई, मी जे मागेल ते देशील काय? मा भगवती म्हणते, दक्षा, तू मागून पहा. मी जगत जननी आहे. लेकरं जे मला मागतील ते मी त्यांना द्यायला तयार आहे, कारण मी आईच्या भूमिकेमध्ये आहे. आणि देणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. आजपर्यंत माझ्या दरबारात जो जो मला मागण्यासाठी आला, ज्यानं माझं आवाहन केलं, त्याला दिलंय. आणि हे पुराणांच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे. म्हणून कुठलंही तीर्थक्षेत्र असेल तिथं भक्तांची गर्दी आहे. जशी भक्तांची गर्दी आहे तशी मागणाऱ्यांची सुद्धा गर्दी आहे. कुठल्याही तीर्थक्षेत्रावरती जा, आपण देवाला मागतो. काही ना काही आपल्या प्रपंचातलं, आपल्या आरोग्यासंदर्भात, आपल्या परिवारासंदर्भात, आपल्या कुटुंबासंदर्भात काही ना काही आपण मागतच असतो. आणि इथंच आपण चुकतो. आपल्याला फरक कळत नाही. आपण देवाकडे मागावं का देवाला मागावं? आपण देवाकडे मागतो आणि देवाला मागत नाही. इथेच आपली गफलत होते. देवच मागितला तर आपल्या जे मनात आहे ते सगळंच मिळणार आहे. पण आपण देवाकडे मागतो, देवाला मागत नाही. पण या बाबतीत दक्ष फार हुशार ठरले. दक्ष देवीकडे मागत नाहीत, तिलाच मागणार आहेत. पण तिला म्हणतात, आई, मी जे मागल ते मला तू देशील काय? मा जगदंबा म्हणते, दक्ष महाराज, मागून तर पहा, मी आई आहे. लेकरानं मागावं, आईनं न द्यावं असं कधी घडलं नाही, घडत नाही आणि घडणार सुद्धा नाही. आईचा एकच प्रयत्न असतो की आपल्या लेकराला आपण भरभरून द्यावं. तो सुखी कसा राहील, तो समाधानी कसा राहील, याच्यासाठी प्रयत्न करणारी जगाच्या पाठीवरची एकच जात ती म्हणजे आई. की आपलं लेकरू सुखी राहिलं पाहिजे, त्याचं मन तृप्त झालं पाहिजे, त्याच्या चेहऱ्यावरती, त्याच्या गालावरती हसू उमललं पाहिजे. याच्यासाठी प्रयत्नशील म्हणजे आपली आई आहे. एका जन्माची आई आपण सुखी असावं याच्यासाठी धडपड करते. जी अनादी कालाची आपली माता आहे ती किती प्रयत्न करत असेल आपल्यासाठी. आपण फक्त सुखी राहावं याच्याकरता. मा भगवती म्हणते, दक्ष महाराज, मागून पहा, तुम्हाला जे पाहिजे ते मी देते. आई, खरंच देशील? दक्ष महाराज, मोठी इमारत मागा, सत्ता मागा, पद मागा, प्रतिष्ठा मागा, धन मागा, मुक्ती मागा, मोक्ष मागा, जे पाहिजे ते मागा, मी द्यायला तयार आहे. आई, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती. आई, मला मुक्ती नको, मला भुक्ती नको, ऐश्वर्य नको, सत्ता नको, संपत्ती नको, धन नको, पद प्रतिष्ठा नको, मला काहीच नको. दक्षा, काहीच नको तो मला बोलावलं कशाला? काहीतरी पाहिजे म्हणून मला प्रगट केलंय आणि मागा म्हणते तर आता म्हणता योग्य मला काहीच नको. आई, मला तू जे म्हणतेस ना त्यातली एकही गोष्ट नको. अरे दक्ष, पाहिजे तरी काय? आई, तूच माझ्या पोटी माझी मुलगी म्हणून यावं हेच मला पाहिजे. मंदिरात गेल्यानंतर खरंच असं मागावं वाटतंय का? एवढं आपलं डोकं चालतंय का? याचाही आपण अभ्यास करावा. शास्त्र आपल्या बुद्धीला विकसित करण्याचं काम करतंय, हे समजून घ्यावं. मंदिरात गेल्यानंतर काय मागितलं पाहिजे? आई,
तूच माझ्या पोटी जन्माला ये, मला तूच पाहिजे आई. मुलीच्या रूपात भवानी हसलीये, भगवती हसलीये. दक्ष महाराज, पहिले आहात तुम्ही जगातले, या विश्वातले, की मीच तुमच्या पोटी जन्माला यावी याच्यासाठी माझी प्रार्थना करणार आहे. काही हरकत नाही. भक्तांना मागावं ना आम्ही द्यावं, जर दिलं नाही तर ते चुकीचं ठरेल. मी देते तुम्हाला, पण एक गोष्ट समजून घ्या, मी पोटी जन्माला येणं आणि मला सांभाळणं एवढं सोपं नाही. खरंच मुलीला सांभाळण्याकरता जेवढी आपण काळजी घेतो तेवढी मुलांची काळजी असते का? नाही. का? मुलगी बहुमूल्य आहे, मुलगी अमूल्य आहे, ती रत्नापेक्षाही मौल्यवान आहे. रत्न असेल, हिरा असेल, त्या हिऱ्याला किती आपण सुरक्षित ठेवतो. त्याला मखमल कापडामध्ये गुंडाळणार, त्याला मखमल कापडात गुंडाळणार, मग एखादं मजबूत कापड, त्याच्यावरनं मग सोन्याची पेटी, मग त्याच्यावरनं लोखंडी पेटी, त्याच्यावरनं लाकडी पेटी, मग पेटीवर पेटी, पेटीवर पेटी, ठेवली पेटी कपाटात, कपाटाला कुलूप, एक बंदिस्त रूम, मोठा दरवाजा, त्याला पुन्हा बंद. एवढी सुरक्षा का? त्या हिऱ्याची. कशामुळे? ते अमूल्य आहे. जेवढी आपण हिऱ्याची सुरक्षा घेतो, काळजी घेतो, तेवढी लोखंडाची घेतो का? ते दारात पडलं काय, का गल्लीत पडलं काय, का आणखी उकरड्यावर पडलं की काय, एवढी आपण लोखंडाची दक्षता घेत नाही. मुलगी ही सोन्याच्या पेटीत मखमल कापडामध्ये जशी अमूल्य हिराची वस्तू आहे, ती जशी ठेवावी तशी मुलगी आहे. तिला तेवढं जपावं लागतं. मग लोखंड असं काय मला मुलाला म्हणायचं नाही. आपल्यासाठी मुलगा आणि मुलगी दोन्ही समानच आहेत. पण नवरात्र आहे ना, म्हणून मी मुलीचं महत्त्व सांगते. मुलगी किती अमूल्य आहे आणि तिची खरंच काळजी घेतली पाहिजे, तिला जपलं पाहिजे, तिच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तिच्या वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत आईचं लक्ष तिच्यावर असलं पाहिजे. का? ती बहुमूल्य आहे, ती मौल्यवान आहे, तिची काळजी घेतली पाहिजे आपण. कारण ती फार ओजस्वी आहे, तेजस्वी आहे. हे माँ स्वतः सांगते, दक्षा मला सांभाळणं सोपं नाहीये, मला सांभाळणं सोपं नाही. मुलगी म्हणून मी जन्माला येईल, पण मला सांभाळणं सोपं नाही. आई, तू सांगशील ती अट मी मान्य करतोय, तू सांग मला मी काय करू. माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट, दक्ष महाराज, मी तुमच्या घरी मुलगी म्हणून जन्माला येते, पण माझं लग्न भगवान शंकराशी लावायचं. दुसरी अट, ज्या दिवशी शंकराचा अपमान होईल त्या दिवशी तुमच्यासहित तुमच्या राज्याला जाळून निघून जाईल. आई, मला दोन्ही अटी मान्य आहेत. आणि अट मान्य केली, माँ जगदंबाही प्रसन्न झाली, दक्षालाही खूप आनंद झाला. त्या भगवतीच्या त्या विग्रहातून एक सुंदर ज्योत, एक सुप्त शक्ती, एक ऊर्जा प्रसूती मातेच्या गर्भामध्ये लुप्त झाली. दक्ष महाराजांची पत्नी प्रसूती, आणि कन्येचा गर्भ वाढू लागला. प्रसूती मातेचा गर्भ फार श्रेष्ठ आहे. खरं तर भगवान परमात्माचा अवतार, राम अवतार माँ कौशल्याच्या उदरामध्ये वाढला, कृष्ण अवतार देवकी मातेच्या गर्भामध्ये वाढला. पण त्या गर्भाचं एवढं कौतुक नाही, पण प्रसूती मातेच्या कन्या गर्भाचं एवढं कौतुक झालं की आज कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, त्या हॉस्पिटलमध्ये कक्ष असतो, एक विभाग असतो की जिथे स्त्रियांचं बाळंतपण असतं, तर त्या कक्षाला नाव आहे प्रसूती कक्ष, प्रसूती ग्रह. ही प्रसूती कोण आहे? तर ती दक्ष महाराजांची पत्नी प्रसूती माता. तिच्या गर्भाला एवढं महत्त्व का? तर तिच्या पोटी कन्या रत्नानं जन्म घेतला, म्हणून तिच्या गर्भाचं कौतुक आहे. प्रसूती मातेचा गर्भ वाढू लागला
आणि 9 महिने 9 दिवसानं एक सुंदर कन्या रत्न जन्माला आलं. ती कन्या साधारण नाही, साक्षात अंबा भवानी, परांबा, अंबिका, अंबालिका, महामाया, ती मा भगवती शक्ती स्वरूपा त्यांच्या पोटी कन्या रत्नानं जन्माला आली. जगदंबा भवानी मात की, आई भगवती पोटी जन्माला आली. नाव ठेवण्यात आलं सती. दक्ष महाराजांनी दिलेली वचनं सतीच्या रूपामध्ये ती कन्या लहानाची मोठी होते. आता ती मोठी झालेली कन्या अगदी योग्य वेळेला ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरनं महादेवाला पत्नी म्हणून दिली. पण त्यांचं जे जीवन आहे, वैवाहिक जीवन, जास्त काळ टिकलं नाही. दक्षाला एका गोष्टीचा अहंकार झाला, त्याला पद प्राप्त झालं, प्रजापती पद. आणि एक दिवस ब्रह्मसभेमध्ये अनावधानानं महादेवाकडनं अपमान झालाय असा दक्षाला गैरसमज झाला. सूड भावनेनं दक्षानं मोठा यज्ञ ठेवला. त्या यज्ञामध्ये सर्व देवदेवतांना बोलावलं, पण महादेवाला बोलावलं नाही. जेव्हा सतीला कळालं, सगळ्यांना बोलावलं, पण आपल्या पतिदेवाला बोलावलं नाही. आपल्या वडिलांना काही गैरसमज झाला की काय, तो गैरसमज संपवण्यासाठी सती माता आपल्या वडिलांकडे निघाली. महादेव म्हणतात, सती जाऊ नको. सती माता म्हणतायत, स्वामी, माझे पिता आणि तुम्ही माझे पती, तुमच्या दोघांचं नातं सासरा जावयाचं नातं आहे. नात्यांचे धागे जपले तर टिकतात आणि ताणले तर तुटतात. मला काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे. मी जाते आणि माझ्या बाबांना समजावून सांगते. सती माता जेव्हा येते आणि पाहते आपल्या वडिलांच्याकडे, सर्व बहिणी सतीची उपेक्षा करतायत. सगळ्या बहिणींनी केलेली उपेक्षा सहन करत जेव्हा सती माता यज्ञ भवनामध्ये पाहते, तेव्हा सर्व देवदेवतांना पूजेचं स्थान आहे, पण महादेवाला पूजेचं स्थान नाही. आपल्या वडिलांना समजावून सांगते, बाबा, तुम्ही सर्व देवांना पूजेचं स्थान दिलं, पण महादेवाला पूजेचं स्थान दिलं नाही. महादेवाशिवाय हा यज्ञ पूर्णच होऊ शकत नाही. महादेवाकडे तुम्ही तुमचा जावाई म्हणून पाहू नका. तिन्ही देवातला एक मुख्य देव आहे, या भूमिकेतून तुम्ही पहा. मुलगी समजावून सांगत होती, पण दक्ष महाराज ऐकत नव्हते. दक्ष महाराजांना महादेवाबद्दल प्रचंड राग मनामध्ये, आणि दक्षानं महादेवाबद्दलची चुकीची गोष्ट बोलायला चालू केलं. महादेवाबद्दल अपशब्द बोलू लागले, महादेवाची निंदा करायला लागले. सती मातेला ती निंदा सहन झाली नाही आणि सती मातेनं ठरवलं, बाबा, माझ्या पती परमेश्वराची तुम्ही निंदा करताय. या शरीरानं, या कानानं आपल्या सौभाग्याची निंदा ऐकली, महादेवाची निंदा ऐकली. आता हे शरीर मी ठेवणार नाही. दक्ष म्हणतोय, बेटा, दे सोडून त्या महादेवाला आणि येऊन राहा, तुला सुखानं सांभाळतो. जगातल्या कुठल्याच बापानं आपल्या लग्न झालेल्या मुलीला असं शिकवायचंच नाही की बाळा, सासर सोडून दे आणि माहेरात येऊन राहा. असं कधीही आपल्या विवाहित मुलीला शिकवायचं नाही. हे या कथेतून, या प्रसंगातून शिकायचं आहे आपल्याला. शारदीय नवरात्र महोत्सव खूप काही शिकवण्यासाठी आलाय आपल्याकरता. असं आपल्या मुलीला शिकवायचं नाही की दे सोडून आणि माहेरात येऊन राहा, चुकूनही नाही. सतीमाता फार हुशार आहे, सतीमाता फार निष्ठावंत आहे, महादेवावर नितांत प्रेम आहे. सतीमाता म्हणते, बाबा, एक वेळेला तुमच्यापासून मिळालेला देह सोडून देईल, पण महादेवाला सोडणार नाही, कारण मी महादेवाची जन्मजन्मांतरीची पत्नी आहे. पाहता पाहता योग अग्नीमध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय महादेवाचं ध्यान करत 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 सती माता योग अग्नीमध्ये लीन झाली. आणि तीच सती माता योग अग्नीमध्ये लीन होत असताना तिची इच्छा आहे, तिची वासना आहे की मला पुढचा जन्म महादेवाच्या पत्नी रूपात मी पुन्हा प्राप्त व्हावी. ही तिची इच्छा आहे की पुढच्या जन्मी सुद्धा मला महादेव पती स्वरूपात प्राप्त व्हावेत. अगदी ती तिची सुप्त इच्छा तिच्या सोबत त्या योग अग्नीमध्ये. मग शरीर सोडलं. तीच सती माता
महादेवाच्या चरणी स्थिर होण्यासाठी आणि पुन्हा महादेवाचा आणि तिचा वियोग होऊ नये याच्याकरता हिमालय राजाच्या पोटी कन्या रत्न रूपानं जन्माला आलेली आहे. पर्वताची मुलगी तीच पार्वती, तीच शैलपुत्री म्हणून आज जगविख्यात आहे. त्या शैलपुत्रीची कथा, त्या पार्वतीची कथा घटस्थापनेच्या दिवशी आपण ऐकणं ही तुमच्या आणि माझ्याकरता फार सौभाग्याची गोष्ट आहे. विठ्ठल 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 शैलपुत्री तीच पार्वती, मागच्या जन्मातली सती, आता शैलपुत्री. पर्वताची कन्या शैलपुत्री तीच आता ब्रह्मचारिणी म्हणून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी स्वतःचं स्वरूप जगाच्या समोर मांडते. ब्रह्मचारिणी, ही ब्रह्मचारिणी तुम्हाला आणि मला खूप काही मोठा संदेश देते, खूप काही शिकवते. लक्ष देऊन ऐकायचंय. शैलपुत्री म्हणजे पार्वती ही मागच्या जन्मातली महादेवाची पत्नी आहे खरी, पण त्या शंकराला, त्या शिवाला प्राप्त करण्यासाठी पर्वताच्या कन्येच्या रूपामध्ये म्हणजे पार्वती म्हणून जन्माला आली आणि लगेच महादेवासोबत तिचं लग्न झालं असं अजिबात नाही. पार्वती हळूहळू लहानाची मोठी होते आणि एक दिवस नारदजी त्यांच्याकडे येत आहेत. नारदजीला आलेलं पाहिलं आणि हिमालय राजा म्हणतात, नारदजी आपण त्रिकालज्ञानी महात्मे आहात, तुम्ही आलात, मला खूप आनंद वाटतोय, जरा माझ्या मुलीचं भविष्य सांगता का? माझीशी छोटीशी कन्या फार गुणवान आहे, फार सुंदर आहे, फार चाणाक्ष आहे, फार हुशार आहे, फार सद्गुणी आहे, पण जरा तिचं भविष्य सांगा. नारदजीनं सांगितलं, हिमालय राजा भाग्यवान आहेस तू की तुझ्या पोटी हे कन्यारत्न जन्माला आलंय. आणि खरं सांगू, ज्यांच्या पोटी खरंच मुलगी जन्माला आली ना, ती माणसं खरंच जगातली खरी भाग्यवान माणसं आहेत, खरंच भाग्यवान माणसं. आपली आई आपल्यावरती प्रेम करते, आईनंतर पत्नी आपल्यावरती प्रेम करते आणि पत्नीच्या खालोखाल आपली मुलगी आपल्यावरती प्रेम करत असते. या तिघींना जे प्रेम करायला जमतं ना, ते जगाच्या पाठीवर कुणाला जमत नाही. आईच्या प्रेमामध्ये वात्सल्य आहे, पत्नीच्या प्रेमामध्ये श्रद्धा आहे आणि मुलीच्या प्रेमामध्ये एक करुण भाव आहे. आणि ही फक्त स्त्रीच देऊ शकते आपल्याला. स्त्री शक्ती या जगाला प्रेम, वात्सल्य, करुणा, ममता, माया या गोष्टीचं दान करत असते. विठ्ठल विठ्ठल स्त्री साधारण नाहीये. जगाच्या पाठीवरती माणसं भाग्यवान आहेत की ज्यांच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलेला आहे आणि तीच खरी माणसं धनवान आहेत. सगळ्या प्रकारचं दान करता येईल, पण कन्यादान ज्यांच्या पोटी कन्या जन्माला आलेली आहे त्याच लोकांना कन्यादानाचं पुण्यफल प्राप्त होत आहे. हे कुणालाही मिळू शकत नाही, हे भाग्यवान माणसाला मिळतंय. स्वतः नारदजी म्हणतात, हिमालय राजा तुझ्यासारखा भाग्यवान माणूस दुसरा कोणता नाही. अरे काय भाग्यवान आहेस तू. ही सुंदर चाणाक्ष भाग्यशीला कन्या तुझ्या पोटी जन्माला आली आहे, हे फार भाग्यवान आहे. म्हणे काय भाग्यवान, नेमकी काय भाग्यवान आहे? म्हणे ही खूप महान पतिव्रता आहे. हिचं नाव घेणाऱ्या स्त्रिया सुद्धा पतिव्रता धर्माला प्राप्त होतील. ही जगासाठी खूप मोठा काही आदर्श घालून देणार आहे. हा, हिच्या नशिबामध्ये 4-2 गोष्टी थोड्याशा वाईट आहेत. काय वाईट आहे? म्हणे हिला जो पती मिळणार आहे ना, त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला आई नाही, त्याला वडील नाही, त्याला भाऊ नाही, त्याला बहीण नाही, त्याला कोणी मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, राहायला चांगला बंगला नाही, फिरायला गाडी नाही, म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे त्यातलं काहीच नाही.
म्हणे आई नाही, वडील नाही, अंगावर कपडा नाही, फिरायला गाडी नाही, राहायला घर नाही, असला हिला पती मिळणार आहे हिमालया, हे ऐकून घे पुढचं. आणि हिच्या नशिबामध्ये हाच आहे. कल्पना करा, कुणीतरी यावं आणि आपल्याही मुलीला असला पती मिळणार आहे असं भविष्य सांगावं, त्यावेळेला तुमची अवस्था काय होईल त्याचा अभ्यास करा. बऱ्याच वेळेला आपण आपल्यावर कुठलं येऊ नये याच भूमिकेमध्ये असतो. हिमालय राजा तर विचारातच पडले, मैना माता तर चक्कर येऊनच पडली आणि त्याच वेळेस ठरवलं की असला जावाई मला नकोय. पण प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर माता पार्वती फार हुशार. माता पार्वती म्हणतात, राहायला घर नाही, फिरायला गाडी नाही, अंगावरती कपडा नाही, वडील नाही, आई नाही, मित्र नाही, भाऊ नाही, बहीण नाही, काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही. म्हणजे हे सगळं वर्णन महादेवाला लागू होत आहे. मग यांच्यासारखा तर विश्वात दुसरा कोणता पतीच नाही, असा श्रेष्ठ पती. सगळे दुःखात पण माता पार्वती आनंदात. प्रारब्ध सुद्धा किती हसत हसत स्वीकारावं हे ब्रह्मचारिणीच्या कथा आपल्याला शिकवते. माता पार्वती म्हणतात, गुरुदेव असला पती मिळण्यासाठी मला काय करावं लागेल? हे धैर्य, हे साहस, ही हिम्मत आपल्यामध्ये आहे का? धैर्यवान बनवते आपल्याला ब्रह्मचारिणीची कथा. माता पार्वतीचं चरित्र प्रत्येक प्रसंगी आपल्याला हिम्मत देत आहे की कोणतीही स्थिती जीवनामध्ये येऊ द्या, कितीही खडतर आणि कितीही बलवत्तर प्रारब्ध म्हणजे त्रासदायक आपल्यासमोर आपलं नशीब येऊ द्या, पण नशिबाला बदलवण्याची ताकद आपल्या धैर्यामध्ये आणि आपल्या कर्तृत्वामध्ये असते. हे शिकायचं आपल्याला या कथेतून, या प्रसंगातून, या कीर्तनाच्या माध्यमातून. माता पार्वतीनं प्रत्येक प्रसंगाला हसत स्वीकारले. गुरुदेव असा पती मिळण्यासाठी मला काय करावं लागेल? गुरुदेव सांगतात, बेटा असा पती मिळण्यासाठी तुला खडतर तपश्चर्या करावी लागेल. मी तप करायला तयार आहे. हिमालयाच्या पहाडामध्ये त्या ब्रह्मचारिणीनं असं तप केलं, असं तप केलं, असं तप केलं की झाडाची पानं खाऊन, फळं खाऊन, हवा पिऊन भयंकर असं तप केलं. कसला पती? ज्याला घर नाही, दार नाही, राहायला काहीच व्यवस्था नाही, त्याला मिळवण्यासाठी असलं तप केलंय. बरं, आता तप तर पूर्णत्वाला आलंय, त्यात परीक्षा माता पार्वतीची. सप्तऋषी परीक्षा घ्यायला आले. आई कुणासाठी तप करतेस तू? हे महादेवाला प्राप्त करण्यासाठी. अरे रे 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 रे, एवढी घोर तपश्चर्या त्या महादेवाला प्राप्त करण्यासाठी. महादेवाकडे आहेच काय? याच्यापेक्षा कमी तपश्चर्येमध्ये भगवान विष्णू प्राप्त होतील. ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, मानपान आहे, खूप काही गोष्टी आहेत. माते विष्णूला प्राप्त करून घे. नाही, मी माझ्या मतावर ठाम आहे. मला भगवान शंकरालाच पती स्वरूपामध्ये स्वीकारायचंय, दुसऱ्या कुणाचाही मी स्वीकार करणार नाही. सप्तऋषी म्हणतात, आई तुला माहिती आहे का, तू ज्याला पती म्हणून स्वीकारणार आहेस ना, अगं त्याला राहायला घर नाही. माता पार्वती म्हटल्या, घर नाही तेच चांगलं आहे. आणि कसं काय? म्हणजे फरशी पुसायचा ताणच नाही. चुकीचं सुद्धा आनंदानं कसं स्वीकारावं हे माता पार्वतीकडून शिका. आज समाजाला नजर लागली आहे. समाज अशा एका नजरेमध्ये आहे की नेहमीच आपण चांगल्यात वाईट काय आहे हे लोकांना पाहण्याची सवय लागली. ती साधारण माणसं झाली. पण जी माणसं वाईटात चांगलं पाहतात ना, ती माणसं जगामध्ये श्रेष्ठ असतात. आणि हे ज्याला जमतं, ग्रेट माणसं आहेत ती माणसं स्वतःच्या जीवनामध्ये कोणत्या स्थितीमध्ये यश प्राप्त करण्याकडे वाटचाल करत असतात. अगं आई, घराचं जाऊ दे, ज्याला तू पती म्हणून स्वीकारणार आहेस त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही. माता पार्वती म्हटलं, खूप छान, कपडे धुवायचा ताणच नाही. एक ऋषी बोलले, आई
अगं स्मशानात राहतंय. माता पार्वती म्हटल्या, सारं जग शांतीला शोधतंय, स्मशानासारखी शांतता दुसरीकडे कुठे आहे? मला खूप चांगलं वाटतंय शांततेमध्ये. अशी मी हिमालयाची कन्या आहे. स्थिरता, शांतता हे माझ्यातले गुण आहेत. मग मला सुद्धा तशीच जागा पाहिजे, म्हणजे माझं जीवन सुरळीत जाईल. आणि खरं सांगू का ऋषींनो तुम्हाला, स्मशानातला पती केलं तर मीही स्मशानात राहील. मला काही कुणाच्या घरी जायला वेळ नाही, मी जाऊही शकत नाही. कुणी माझ्याकडे असंही वेळ काढून नको त्या चुकीच्या गप्पा मारायला कुणी येणार नाही. आणि असंही कुणी आलं नाही तर शेवटी प्रत्येकाला माझ्याच घरी यावं लागणार आहे. माझ्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही. सप्तऋषीपैकी एक ऋषी म्हणतात, आई 4 घरची भिक्षा मागतय मग जेवण करतय. माता पार्वती म्हटलं, 1 नंबर काम. आता तर स्वयंपाक करायचा ताणच नाही. आयतं जेवण करायचं. ना चूल पेटवायची, ना पीठ मळायचं, ना भाजी टाकायची, काही नाही. आयतं जेवण करायचं. सप्तऋषींनी जी उणीव, जो दोष शंकरामध्ये दाखवला, माता पार्वतीनं ते गुण केले. भगवती शिकवते आपल्याला की आपल्याला गुण शोधता आले पाहिजेत. सांगू तुम्हाला, जी खरंच माणसं गुणवान असतात ना, ते समोरच्या व्यक्तीतला गुणच पाहतात. आणि ज्यांच्याकडे गुणाचा अभाव आहे ती माणसं समोरच्या व्यक्तीमध्ये दोष पाहत असतात. गुणवान माणसं गुणवानाचं कौतुक करत असतात. गुणवानांचं कौतुक करण्यासाठी आपण स्वतः गुणवान असणं फार गरजेचं आहे. मा भगवती आपल्याला शिकवते की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण गुण पाहायला शिका. या ब्रह्मचारिणीनं तपश्चर्या केली शंकराला प्राप्त करण्यासाठी. खरं सांगू, शक्ती म्हणजे तुम्ही, आम्ही, आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, मग ते कुटुंब व्यवस्था असेल किंवा आणखी कुठलं क्षेत्र असेल, तर प्रत्येक क्षेत्रात अगदी गृहस्थी जीवनापासून अध्यात्मापर्यंत आपल्याला विकसित व्हायचं असेल तर आपल्याला साधनाच करावी लागेल, तपश्चर्याच करावी लागेल. आणि तपश्चर्या करण्याची ताकद, ते सामर्थ्य प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. हे ब्रह्मचारिणी शिकवते आपल्याला. हिमालयाच्या पोटी जन्माला आलेली एक मुलगी जर भगवान शंकराला पतिरूपात प्राप्त करू शकते, शंकराला प्रसन्न करू शकते, तर तुम्ही आम्ही का करू शकत नाही? आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट, आपण एखादी गोष्ट ठरवली की मला ही गोष्ट प्राप्त करायची आहे, त्याच्यासाठी आपल्या जीवनात साधना महत्त्वाची आहे, तपश्चर्या महत्त्वाची आहे. हे ब्रह्मचारिणी आपल्याला शिकवते. आणि स्वतःला ओळखा माझ्या ताईंनो, साधारण नाही आहेत आपण. आपल्या जीवनाला सौंदर्य तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या करू. आपल्या जीवनाला महत्त्व तेव्हाच येईल, आपला गौरव तेव्हाच होईल जेव्हा आपण स्वतःला ओळखू की हे शरीर, हे पिंड, हा देह, हे जीवन आपल्याला कशासाठी मिळालेलं आहे. स्त्री साधारण नाही आहे. स्वतःला ओळखा. आपण जेव्हा हातामध्ये पुस्तक घेतो ना, तेव्हा आपण सरस्वती असतो. जेव्हा आपण राशीचा माप ओलांडून ग्रहप्रवेश करतो तेव्हा त्या घरची लक्ष्मी आपणच असतो. घरातलं कोणी आजारी पडलं, रात्रभर मिठाच्या पट्ट्या कपाळावर लावताना त्या घरातली रेणुका आपणच असतो. घरातल्या लोकांना स्वयंपाक करून खाऊ घालताना त्या घरातली अन्नपूर्णा आपणच असतो. आणि घरावर संकट आलं तर सगळ्यात पुढे जेव्हा आपण धाडसानं जातो ना, तेव्हा त्या घरातली दुर्गा आपणच असतो. ओळखायचं आपण स्वतःला. साधारण नाही आपण. प्रचंड मोठी शक्ती, प्रचंड मोठं धैर्य, प्रचंड मोठी ममता, करुणा, वात्सल्य, दया, या सगळ्या गोष्टी भगवंतानं स्त्री शक्तीला खूप मोठ्या प्रमाणात बहाल केलेल्या आहेत. फक्त आपण स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर तिनं या महाराष्ट्राच्या मातीला 150 वर्षाची गुलामगिरी संपवणारा क्रांती सूर्य दिला. त्या क्रांती सूर्याचं नाव आहे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याचं स्वप्न शिवरायांनी नाही पाहिलं. स्वराज्याचं स्वप्न राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांनी पाहिलं. त्या स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं
आणि तिनं या मातीला छत्रपती शिवाजी महाराज रूपी रत्न दिलं. ती मातृशक्ती, ती स्त्री शक्ती, ती भगवती राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्यासाठी खुली केली. काय आम्ही ग्रंथ वाचले असते आणि या व्यासपीठावर उभं राहून आम्ही काय कीर्तनं केली असते. पुराणातल्या गार्गी मैत्री आम्ही ऐकल्या, पण त्या ऐकण्यातच राहिल्या असत्या. आम्हाला कुणी ऐकलं नसतं, पण आम्हालाही ऐकण्यासाठी ज्यांच्यामुळे हे भाग्य प्राप्त झालं ती स्त्री शक्ती म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. सरस्वती नाही पाहिली आम्ही, पण आमच्यासाठी जी सरस्वती आहे ती सावित्रीबाई फुले. महिलांनी साक्षर व्हावं, स्त्रिया शिकल्या पाहिजेत, याच्यासाठी ज्यांनी लढा दिला. लोकांची दगड माती शेण अंगावरती घेतलं, पण त्या लोकांच्या त्रासानं थांबल्या नाही. आणि ज्यांनी खूप मोठा इतिहास घडवला शिक्षणाच्या बाबतीतला, स्त्री साक्षरतेच्या बाबतीतला, ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांनी ओळखलंय स्वतःला. संघर्षातूनच माणसं मोठी होत असतात, संघर्षातूनच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. हेच ब्रह्मचारिणी आपल्याला शिकवते. या सगळ्या ज्या आहेत ना, स्त्री स्वरूपा, या शक्ती स्वरूपा, या सुद्धा ब्रह्मचारिणीच त्यांच्यातल्या संचारलेल्या आपल्याला दाखवतात. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांचा जन्म झाला, मालवा प्रांताची महाराणी बनली आहे. अल्प कालावधीमध्ये कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलंय. सासराचं छत्र डोक्यावर होतं, पण तेही कोलमडून पडलं. काळजाचा तुकडा माती आड गेला, होता जावाई तोही आधार संपला. प्रचंड आपत्ती, प्रचंड संकट ज्यांच्या जीवनामध्ये आली आणि मालवा प्रांताची धुरा त्यांच्या खांद्यावर येऊन थांबली. काळजाचा तुकडा माती आड गेला म्हणून ज्या डगमगल्या नाही, गोर गरीब जनतेला आपले लेकरं मानलं. हातामध्ये शिवलिंग घेतलं आणि भक्ती करत ज्यांनी शासन सत्ता चालवली. एक स्त्री सत्ता चालवते ही गोष्ट काही लोकांना सहन नाही झाली. ठरवलं की बाईचं राज्य गिळंकृत करून घेऊ. पत्र पाठवलं, तुम्ही माझ्या राज्यावर आक्रमण करणार आहात, मी सुद्धा तयार आहे, पण रणभूमीवरती लढायला येताना विचार करा. तुमच्यासोबत पुरुष सैनिक आहेत आणि माझ्यासोबत महिला सैनिक आहेत. माझी 5000 महिला सैनिकाची फौज आहे. युद्धामध्ये आम्ही हरलो, तुम्ही जिंकलात, तर असं काही तुमचं विशेष कौतुक होणार नाही का? कुणाला हरवलं? महिलांना हरवलं, असं काही विशेष कौतुक होणार नाही. पण यदा कदाचित कर्मधर्म संयोगानं घडू नये, पण असं घडलं. महिला सैनिकाच्या फौजेद्वारे, सैन्याद्वारे तुम्ही हरलात, तर तुम्हाला दाखवायला तोंड सुद्धा राहणार नाही. आणि इतिहासात तुमची ही लढाई फार वेगळ्या पद्धतीने समाजाच्या समोर येईल. भविष्याचा आणि वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करा. त्यातून इतिहास काय होईल त्याचाही अभ्यास करा. नंतर लढाईला उतरा. हरलात तर कपभर पाण्यात जीव द्यावा लागेल, पण जीव जाता जाणार नाही, याचाही अभ्यास करा. एका पत्रात आक्रमण करणाऱ्याला ज्यांनी गार केलं, 5000 महिला सैनिकाची फौज बाळगणारी आणि प्रसंगी हातामध्ये शस्त्र धारण करून लढायला रणभूमीवरती उतरणारी महाराष्ट्र कन्या, मालवा प्रांताची महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवीबाई होळकर, एक स्त्री शक्तीचा त्या आदर्श आहेत तुमच्या माझ्यासाठी. त्यांनी ओळखलंय त्यांच्या स्वतःतल्या ब्रह्मचारिणीला. ब्रह्मचारिणी ही तपस्येचं, संघर्षाचं, अभ्यासाचं स्वरूप आहे. ओळखलंय त्यांनी स्वतःला. मेरी झाशी नाही दूंगी हा यलगार आजही तुमच्या माझ्या कानात घुमतोय, आसमंतामध्ये घुमतोय. काळजाच्या तुकड्याला पाठीवर बांधून इंग्रज सैनिकासोबत लढणारी स्त्रीच होती झाशीची राणी लक्ष्मीबाई. ही सगळी उदाहरणं का सांगते मी तुम्हाला? एकच सांगायचं मला, स्वतःला ओळखा. जेव्हा आपण स्वतःला ओळखू ना, तेव्हा आपल्याला कळेल की आपण साधारण नाही आहे. आणि खरंच 4 चौघींनी एकत्र यावं आणि नको त्याच्या गप्पा माराव्यात, याच्यासाठी स्त्रीचं जीवन नाही आहे. काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी, खूप काही चांगलं करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी,
चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी, चांगल्या गोष्टीची साधना करण्यासाठी आणि ती साधना आपल्या सहित जगाचं कल्याण करण्यासाठी उपयोगी पडावी, याच्यासाठी स्त्रीचं जीवन आहे. हे ओळखलं पाहिजे. ब्रह्मचारिणी शिकवते आपल्याला. माता पार्वतीनं खूप तपश्चर्या केली. सप्तऋषींच्या परीक्षेमध्ये त्या पास झाल्या आणि सप्तऋषींनी सांगितलं, माते, आम्ही फक्त तुझी परीक्षा घेतली. आता शंकर येणार आहेत आणि तुला पत्नी स्वरूपामध्ये प्राप्त करणार आहेत. तो तुझ्या घरी जा. माता पार्वती आपल्या घरी आल्या. पाहता पाहता पूर्ण हिमालय नगर सजलंय. एवढं सुंदर हिमालय नगर सजलेलं आहे. का? वऱ्हाड येणार आहे, नवरदेव येणार आहे. आपली मुलगी आता लग्न बंधनामध्ये बांधल्या जाणार आहे. तिचं नवीन जीवन चालू होणार आहे. मग आपला जो होणारा जावई आहे त्याचं चांगल्या पद्धतीने स्वागत व्हावं. पूर्ण तयारी. जशी इकडे मुलीच्या लोकांकडे जास्त जशी तयारी असते ना, तशी मुलाकडची लोकंसुद्धा खूप तयारी करतात. नवरी जसं स्वतःच्या शृंगाराला महत्त्व देते ना, तसा नवरदेवसुद्धा स्वतःचा शृंगार करत असतो. का? तो नवरदेव होणार असतो. पण जगातले नवरदेव वेगळे आहेत आणि जगाच्या पाठीवर महादेव एक वेगळेच नवरदेव आहेत. आताचे नवरदेव लग्नाच्या अगोदर अंगाला हळद लावतात. पण माझे महादेव असा अद्भुत नवरदेव आहेत की त्यांनी अंगाला हळद नाही लावली. माझे महादेव अंगाला चिताभस्म लावतात. भगवान श्री शंकर हे वेगळे नवरदेव आहेत. आताचा नवरदेव घोड्यावर बसतोय, पण माझे महादेव नंदीवर बसून लग्नाला निघालेले आहेत. आताचा नवरदेव सोन्याचे अलंकार गळ्यामध्ये घालतोय, पण माझे महादेव गळ्यामध्ये काळाला घालून निघालेले आहेत. सर्प गळ्यामध्ये घालतायत. कानामध्ये विंचवाची कुंडल आहेत, गळ्यामध्ये सर्प आहे. अंगाला वाघाची कातडी, हत्तीची कातडी गुंडाळलेली आहे. गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. अंगाला पूर्ण चिताभस्म लावून, माथ्यावर चंद्र, मस्तकावर गंगा, रुद्राक्षाच्या माळा, विस्तारलेल्या जटा, भस्म फासलेलं पूर्ण शरीर. असा जावाई तुम्ही कुठे पाहिलाय का? आगडगाव असला जावाई कुठे पाहिलाच नाही आपण. असला जावाई, असला सुंदर नवरदेव निघाला. अशा नवरदेवाचं सौंदर्य पाहण्यासाठी सुद्धा नजर तेवढी सुंदर असावी लागते. महादेव नंदीवर बसून निघालेत. नंदी धर्माचं रूप आहे. आताचा नवरदेव घोड्यावर बसतोय. घोडा कामाचं रूप आहे. पण धर्मावर आरूढ होऊन माणसानं गृहस्थ जीवन स्वीकारावं, हा संदेश भगवान श्री शंकर जगाला देतात. जीवन सुंदर होईल. महादेवानं असा शृंगार केला. सगळी देवता स्वतःचा शृंगार करून निघाले. आता महादेवाचं लग्न आहे. सगळेजण निघाले. पण जसं जसं हिमालय नगर जवळ आलं, सगळी देव फार चतुर आहेत. देवांच्या लक्षात आलं, असला नवरदेव पाहिला तर जेवायला तर मिळणार नाही, पण मार मात्र मिळेल आपल्याला. म्हणून एकेकानं काढता पाय घेतला आणि महादेवाला म्हणतात, भोलेनाथ तुम्ही थोडंसं निवांत या, आम्ही पुढे जातो. कारण तुम्ही ज्यांचे जावई होणार आहात ते आहेत हिमालय राजा, ते पर्वत आहेत. त्यांच्याएवढं जड दुसरं काहीच नाही. आपल्या जावयाचं स्वागत कसं करावं, सन्मान कसा करावा हे त्यांना कळणार नाही. कारण तुम्ही काही साधारण देव नाही, तुम्ही देवांचा देव महादेव आहात. आम्ही जातो पुढे. सगळी देव गेली. आता व्यवस्था करण्यासाठी काय सगळ्याच वऱ्हाडानं जाणं गरजेचं थोडंच असतं. पण सगळेच निघाले एक 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 करून. महादेव एकटेच नंदीवर बसलेले आणि महादेवाचे एक निष्ठावंत भक्त नंदी महाराज आणि शृंगी. महादेव म्हणतात, हे देवता फार चतुर आहेत, आपल्याला फसवलं. एकटा नवरदेव कुठं गोड दिसेल काय? मग महादेवानं म्हटले, आपलं ओरिजिनल वऱ्हाड आपण बोलवून घेऊ. आणि महादेवानं सगळीकडे पाठवला निरोप. आता गाव तिथे स्मशानभूमी आणि स्मशानभूमी तिथे महादेवाचं वऱ्हाड. महादेवाच्या वऱ्हाडाला काही कमी आहे का? आता भूतांना कधीच कुठल्या चांगल्या मंगल कार्यात काही निमंत्रण नसतं. का असतं? भूतांना कुठेही मंगल कार्यात निमंत्रण नसतं. पण त्यांना असल्या मंगल प्रसंगी पहिल्यांदा कोणीतरी लग्नात अक्षता टाकायला बोलावलंय. त्या भूतांनाही खूप आनंद झाला. त्यांची गडबड उडाली, कोण कसा मेकअप करणार. काही म्हटलं, अरे कसला मेकअप, चला महादेवानं बोलावलंय.
ते तिथल्या तिचे स्वतःची केस काय, तोंड काय, केस सावरत, तोंड पुसत निघाली भूत. असली गर्दी प्रचंड. ते हिमालय नगरीमध्ये भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचती, 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 भूत वेताळ नाचती. भूत वेताळ पळतच सुटली. असली त्यांची गडबड, असला गोंधळ. आणि त्यांच्या त्या उड्या पाहून महादेव हर्षित झाले. हर्षयुक्त उमापती. महादेवाला खूप आनंद झाला. अरे म्हणे आता हे खूप छान आपलं वऱ्हाड आहे. आणि त्या वऱ्हाडाला मग गेटवरती काही स्वागत करणारी माणसं. आता जेव्हा देवता गेटमधून आतमध्ये जात होते तेव्हा गेटवर स्वागत करणारी माणसं इंद्राला पाहून म्हणत होती, नवरदेव तुम्हीच का? इंद्र म्हटलं नाही, नवरदेव पाठीमागनं येत आहे, मी वऱ्हाडातला एक देव आहे. मग चंद्र पाहिला, तुम्हीच नवरदेव का? नाही नाही, पाठीमागं नवरदेव येत आहेत, मी वऱ्हाडातला देव आहे. बाप रे, वऱ्हाड एवढं सुंदर तर नवरदेव किती सुंदर असेल. भगवान विष्णू आले, तुम्हीच नवरदेव का? नाही नाही, नवरदेव पाठीमागे, मी वऱ्हाडातला देव आहे. बाप रे बाप, वऱ्हाड एवढं सुंदर, नवरदेव किती सुंदर असेल. नारायण मनात म्हणतात, नवरदेवाला येऊ द्या, किती जण जिवंत राहतात ते पाहू मग आता. सगळे देव आतमध्ये. बराच वेळचं ते स्वागत करणारे लोक वाट पाहत होते. अरे सगळं वऱ्हाड गेलं पण नवरदेव कसा येईना? नवरदेव तर लवकर येईच ना, पण आवाज येऊ लागले वेगळे वेगळे. हे तर भूतांचे आवाज आहेत. तेवढ्यामध्ये एक भूत येऊन समोर, पाय पाठीमागे तोंड पुढे, मी वऱ्हाडी आहे, आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. आता मला सांगा, स्वागत करणारा हातात अक्षता देईल काय? कारण त्याला हात पुढंच नव्हते, हात अशी मागं होती. कशी द्यायची अक्षता? ती स्वागत करणारं अक्षता आणि फुलं टाकून जे पळालं त्याला कुणीकडं पळावं ते कळना. ते वऱ्हाडातली भूतं म्हणतात, अरे असं स्वागत असतं का कुठं वऱ्हाडी मंडळीचं? सगळे पळा, ज्याचं पुण्य आहे तो जिवंत राहणार आहे. हा काही नवरदेव नाही, हा भूतांचा राजा आहे. एकच गोंधळ, सगळे दरवाजे बंद करून आपापल्या घरात आहेत. महादेव गेटवरती आहेत, गेटला कुलूप लावलं, सगळे आतमध्ये, वऱ्हाडासहित महादेव गेटवरती. आणि मग त्या हिमालय नगरीमध्ये एकच चर्चा, असला नवरदेव कोणी पाहिला तो दाखवा. चांगलं झालं तर देवानं केलं, आणि एखादी गोष्ट चुकली तर ज्यानं जुळवलं त्याच्या शेंडीला लोक पकडतात. एक तर म्हटलं, अरे ते नाही का शेंडी हलवून भजन करत, त्यानं जुळवलं, म्हणे पकडा त्या शेंडीवाल्याला, म्हणे ते गायब आहे, दिसच ना. शेवटी महादेव द्वारामध्ये, पार्वती शक्ती घरामध्ये, संताशिवाय चांगल्या गोष्टी जुळवून येत नाहीत. नारदजीनं विचार केला, आता या प्रसंगी चांगलं समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे, हा आपला धर्म आहे. मग नारदजीनं समजावून सांगितलं हिमालय राजाला, मैना मातेला, आणि आठवण करून दिली, ही पार्वती साक्षात शक्ती आहे, परांबा आहे, भगवती आहे, महामाया आहे. ती शंकराची जन्मोजन्मीची पत्नी आहे. आणि तुम्ही कुठेतरी मनामध्ये दुराग्रह ठेवून महादेवाला काहीतरी समजून त्या दोघांचं लग्न थांबवू नका. मग आनंदानं दोघांचा सुंदर विवाह सोहळा पूर्ण झाला. आणि ती ब्रह्मचारिणी शंकराची अर्धांगिनी बनली. माता पार्वती आणि भगवान शंकर, शिवशक्तीचं एक सुंदर स्वरूप या जगाच्या समोर, जगत कल्याणासाठी समोर विकसित झालं, आपल्या सगळ्यांच्या पुढामध्ये आलं. विठ्ठल 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 अशी भगवतीची रूपं मी तुमच्यासमोर मांडते या कीर्तनाच्या माध्यमातून. जी शैलपुत्री तीच ब्रह्मचारिणी, पण त्या ब्रह्मचारिणीनं असं तप केलं
भगवान शंकरासारखा दुर्लभ देव तिनं पती स्वरूपात प्राप्त करून घेतला. तपश्चर्येनं जर शिव प्राप्त होत असतील तर तपश्चर्येनं आपलं का कल्याण होणार नाही? शिव शब्दाचा अर्थच आहे कल्याण. तुम्ही तप करा, तुमचं कल्याण होईल, हा संदेश ब्रह्मचारिणी तुम्हाला आणि मला देते. शिकायचंय या नवरात्रीच्या नवस्वरूपातून तुम्हाला आणि मला. नवरात्रीची नवरूप सांगत असताना आणखी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण ज्यांनी खरंच अध्यात्माचं तप स्वतःच्या जीवनामध्ये केलं आणि आपल्या तपाच्या बळावरती जसा ब्रह्मचारिणीनं शंकर प्राप्त केला पती स्वरूपामध्ये, अगदी तसंच ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये अशी तपसाधना केली की त्या तपाच्या बळावरती विश्वाचा मालक विठुराया आपली आई या स्वरूपात ज्यांनी प्राप्त केला, अशी वारकरी संप्रदायातली ब्रह्मचारिणी संत श्रेष्ठ जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. विठाबाई माझे पंढरीचे आई. वारकरी संप्रदायातली ही साधना करणारी आणि साधन विश्वाच्या मालकाला आपली आई बनवणारी ही ब्रह्मचारिणी संत श्रेष्ठ जनाबाई. जनाबाई या अभंगामधून पंढरीश पांडुरंग परमात्माला देवाला म्हणतात ए ग विठाबाई. या गोष्टीचं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. जनाबाई देवाला ए ग विठाबाई म्हणतायत, त्या मुद्द्यापर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. पण ये ग विठाबाई विश्वाच्या मालकाला ये रे विठ्ठला ये ग विठाबाई धरीला पंढरीचा चोर, अरे विठा मूळ माईच्या कारट्या. एवढं सगळं जनाबाईला बोलण्याचं बळ, बोलण्याचं सामर्थ्य जे प्राप्त झालंय, याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे? एकच कारण, जनाबाईनं स्वतःच्या जीवनामध्ये केलेली आध्यात्मिक उपासना, आध्यात्मिक साधना. छोट्याशा होत्या जनाबाई, वडिलांच्या बोटाला धरून दिंडीमध्ये सहभागी झाल्या, पंढरपूरच्या दिशेने निघाल्या. चिमुकलं ते लेकरू पायी चालत असताना त्या वाटचालीमध्ये आपल्या वडिलांना एकच प्रश्न विचारताय, बाबा कुठे निघालोत आपण?
पंढरपूरला बाळा. पंढरपूरला कोण आहे बाबा? बाळा, आपल्या सगळ्यांचा मायबाप पंढरपूरला आहे. आपल्या सगळ्यांची आई पंढरपूरला आहे. आपल्या सगळ्यांचं दैवत पंढरपूरला आहे. आपण वारकरी आहोत ना बाबा. आपण आत्ताच निघालो का भेटायला? नाही बाळा, अनादि अनंत कालाची ही वारी आहे. आता आपण याच्यात भाग्यानं सहभागी झालो, त्या बाबतीत आपण भाग्यवान आहोत. ही वारी भगवान शंकरापासून चालत आलेली आहे. शंकरापासून चालत आलेल्या पंढरीच्या वारीमध्ये जे 10-20 वर्षापासून सहभागी होत असतील ते 20 वर्ष अगोदर त्यांचं भाग्य उदयाला आलं असं म्हणायला काही हरकत नाही. पण जे कुठे मागच्या वर्षी गेले असतील, समजावं ते आत्ताशी भाग्यवान ठरले, आणि जे अजून नाही गेले त्यांचं काही सांगत नाही मी. जे विचार करतात पाहू पुढच्या वर्षी जाऊ, त्याच्या पुढच्या वर्षी जाऊ, ते भाग्य उदयाला येईल का नाही ते काही तेही सांगता येत नाही. बाळा, आपण भाग्यवान आहोत. अनादि अनंत कालापासून चालत आलेल्या वारीमध्ये आपण आता सहभागी झालो. चंद्रभागा पाहिले बाबा. ही नदी नाही बाळा, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पवित्र करणारं तीर्थ आहे. त्या नदीबद्दल अंतःकरणामध्ये, त्या चंद्रभागा मातेबद्दल अंतःकरणात लेकराच्या मनात एवढा सुंदर भाव विकसित केला वडिलांनी. आई वडिलांचं कर्तव्य आहे, आई वडिलांची जबाबदारी आहे की आपल्या लेकराच्या मनबुद्धीवरती चांगल्या गोष्टी बिंबवणं, त्यांच्या मनबुद्धीमध्ये चांगल्या गोष्टी विकसित करणं. नदी हे तीर्थ आहे, त्याला आपण किती श्रद्धेनं पाहावं. हे जर प्रत्येक आई वडिलांना शिकवलं आपल्या लेकराला, तर ते लेकरू लहानाचं मोठं होईल आणि भविष्यात कधीच आपल्या नैसर्गिक संपत्तीमध्ये किंवा नद्याच्या पात्रामध्ये नैसर्गिक संपत्तीची छेडछाड करणार नाही, आणि नदीच्या पात्राला ते कधीच घाण करणार नाही. का आईवडिलांनी त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल श्रद्धा निर्माण करून ठेवलेली आहे. बाळा, हे तीर्थ आहे, याच्यात लोक पवित्र होतात. पुंडलिक राजाचं दर्शन घेतलं. हे कोण आहेत? म्हणे खूप मोठे वारकरी आहेत. ज्यांच्यामुळे विठुराया पंढरीत विकसित झाला बाळा, ते हे पुंडलिक महाराज आहेत. हे जेव्हा बालपणी जनाबाईच्या मनावरती बिंबवण्याचं काम त्यांचे वडील करतात, जनाबाई जेव्हा मोठ्या होतात ना, तेव्हा त्यांच्या कंठातून हे सगळे चंद्रभागेबद्दल, पुंडलिक राजाबद्दलचे भाव एवढे सुंदर बाहेर पडतात. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तेरे, 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 आहे भीवरेच्या माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तेरे. हे बालपणी वडिलांनी लेकराच्या निरागस निष्पाप शुद्ध मनबुद्धीवरती जे बिंबवलं, तो भाव जेव्हा लेकरू मोठं झालं, तो भाव अशा पद्धतीनं विकसित तो प्रगट झाला. प्रत्येक आईवडिलाची जबाबदारी आहे. निसर्ग असेल, आपली नैसर्गिक साधन संपत्ती असेल, वृक्ष असतील, पर्वत असतील, पाषाण असू द्या, नदी असू द्या, पर्वत असू द्या, वन्य पशु असू द्या, त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये एक दयाभाव, आपलेपणाचा भाव आपल्या लेकराच्या मनावर बिंबवणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे. म्हणजे भविष्यात पुढे जगावर उपकार करणारा हा जो निसर्ग आहे ना, तर या निसर्गाची सेवा आपली लेकरं करतील, समजून घेतील त्या निसर्गाला की माणसाच्या जीवनामध्ये निसर्ग किती महत्त्वाचा आहे.
शिकवलंय आपल्या बाळाला, ते सगळं दर्शन घेत 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 घाटावरनं आता मंदिरामध्ये जाणार. आपण सगळेजण मंदिरात जाऊ, पण त्याच्यासाठी सुंदर भजन करायचं आहे. चंद्रभागेच्या घाटावरनं रावळाकडे आपण निघालोयत. त्या रावळामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. पंढरीच्या विठुरायाला पाहायचं आहे, पण त्याचं दर्शन घेण्यासाठी, तो समजण्यासाठी मुक्यानं तिथं जाऊन चालत नाही. त्याच्या दरबारामध्ये भजन करत जावं लागतंय. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. पंढरनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, असं भजन करत सगळी वारकरी मंडळी रावळामध्ये प्रवेशले. पंढरीच्या विठुरायाला पाहिलंय, अतिशय सुंदर भगवान. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाळा लोपलिया, रवी शशिकाळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सुंदर भगवान पाहिला, छोट्याशा जनाबाईच्या मनामध्ये बसला. आपल्या लेकराच्या मनबुद्धीमध्ये चांगलं बसावं, चांगलं ठसावं, याच्यासाठी आई वडिलांची जबाबदारी आहे. बालपणापासनं त्यांना चांगलं दाखवायला शिकवा, त्यांना चांगलं दाखवा. बालपणापासूनच जर त्यांना तुम्ही देव दाखवला तर भविष्यात ते नक्कीच तुमच्यात देव पाहतील. आणि बालपणी जर तुम्ही त्यांना देवच नाही दाखवला तर तुम्हाला ते म्हातारपणे देव 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 असं करायला लावतील. सावध व्हायचंय, आपण शहाणं बनायचंय. आपण त्या नको त्या गोष्टीमध्ये खूप शहाणपण दाखवतो, पण जिथे दाखवायला पाहिजे ना तिथे दाखवत नाहीत. जिथे जबाबदारी पार पाडायला पाहिजे ना तिथे बेजबाबदारसारखे आपण वागतो. आणि मग आपण म्हणतो भविष्य चुकलं. अरे गणित चुकलं तुमचं, म्हणून भविष्य चुकलं. जनाबाईचे वडील दाखवतायत, शिकवतायत आपल्याला की लेकराला काय दाखवलं पाहिजे. बाळा, ही आपली आई आहे, हाच आपला पिता आहे.
आपली सगळी नाती याच्याशी जोडलेली आहेत. जनाबाई जेव्हा मोठ्या होऊन स्वतःच्या अभंगात व्यक्त करतात ना पांडुरंगा परमात्म्याच्या बद्दलच्या भावना, तेव्हा त्या हेच बालपणाचे भाव मांडतात. त्या बरेच अशा अभंग आहेत की तुम्हाला ऐकायला मिळेल. विठ्ठल ग माझी माता, कोणी शिकवलं हे बालपणी वडिलांनी सांगितलेलं आहे. विठ्ठल ग माझा पिता, बहीण बंधू सखा चुलता, विठ्ठल माझा. छोट्याशा जनाबाई विठुरायाच्या चरणाला मिठी मारली. बाबांना सांगितलं, बाबा आता मी येत नाही, मला माझ्या आईची ओळख झाली, मला माझा खरा पिता भेटला, आता या देवाला सोडून जाण्याची माझी इच्छाच नाही आहे. छोट्याशा लेकरानं आपली जशी खेळण्यातली बाहुली पकडून धरावी आणि ती सोडूच नये, जो लहान लेकराचा भाव. पण जनाबाईचा किती श्रेष्ठ भाव आहे. विश्वाच्या मालकाच्या चरणाला जी मिठी मारली ती सोडलीच नाही. जनाबाई म्हणतात, नाही बाबा आता मी गावाकडे येत नाही. 2 दिवस वडिलांनी वाट पाहिली, लक्षात आलं आपली जाणं आता आपल्या घरी येत नाही. मग आपल्या गावाकडचं कोण आहे? दामा शेट्टींची भेट घेतली. माझं लेकरू सांभाळा, शेतीतली कामं करून पुन्हा वापस येतो आणि मग जनाबाईला घेऊन जातो. म्हणून दामा शेट्टींच्या ताब्यामध्ये दिलं. दामा शेट्टीचं मोठं कुटुंब, त्याच्यामध्ये नामदेवराया, सगळी ती नामदेवरायांचं पूर्ण कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये छोटीशी जनाबाई लहानाची मोठी होते. आणि लहानाची मोठी होत असताना नामदेवरायाच्या 14 लोकांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची पूर्ण कामाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या अंगावर घेत 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 श्रद्धा आणि सेवा. श्रद्धा असेल तर सेवा सुंदर होईल. सेवेला सुद्धा सुंदर बनवण्यासाठी श्रद्धा गरजेची असते. श्रद्धेनं त्या कुटुंबाची सेवा केली. का? नामदेवराया गुरुरूपात प्राप्त झालेले होते जनाबाईला. मग फक्त आता अलीकडे असं फॅड निघालंय की एक तर पहिले गुरुबद्दलच मान ठेवत नाहीत, इकडून तिकडून गुरुचा मान ठेवला तर फक्त गुरुच महत्त्वाचे, गुरुचं कुटुंब काही महत्त्वाचं नाही. पण ते चुकीचं आहे. गुरुसोबत गुरुच्या कुटुंबाला सुद्धा मान दिला पाहिजे. जनाबाईचे गुरु नामदेवराया, मग फक्त नामदेवरायांनाच मानणं किंवा त्यांची सेवा करणं पण नाही. जनाबाईनं पूर्ण कुटुंबाची सेवा केली. सेवा करत 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 अगदी त्या सेवेमध्येच त्यांनी स्वतःची भक्ती, भगवंताचा नामजाप या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्या सेवेनं जनाबाईला अधिकार असा प्राप्त झाला की विश्वाचा मालक आता जनाबाईच्या कामामध्ये जनाबाईला मदत करायला येतोय. एग विठाबाई या पहिल्या चरणापर्यंत मला तुम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणून अभंग एकदम व्यवस्थित बोलणं लक्षात घ्या. जनाबाईची भक्ती एवढी वाढली की विश्वाच्या मालकाला आता वाटतंय जे लेकरू मला पाहायला थांबलं पंढरपुरात, आता त्या लेकराची अवस्था अशी आहे की त्याला माझ्याकडे यायला वेळ नाही, आता मीच जनाबाईकडे जातो. जनाबाईनं घरातलं काम करत करत अशी कोणती साधना केली की विश्वाचा मालक जनाबाई सोबत काम करण्यासाठी येतोय. आता ती साधना तुम्हाला शिकायला मिळेल या कीर्तनात. लक्ष देऊन ऐका. देव आमच्याही कामात मदतीला यावा जनाबाईंसारखा, याच्यासाठी घरकाम करत असताना, ते काम करत असताना देवाचं भजन करा, गुरुनं दिलेल्या मंत्राचा जाप करा, तुकोबारांनी सांगितलेल्या उघड्या मंत्राचं भजन करा, रामकृष्ण हरी म्हणा काम करता करता. तुम्ही म्हणाल ताई हे खरंच काम करता करता जर नाम घेतलं, भजन केलं, राम राम गायलं तर देव येईल का? काय येणार नाही. नामाची ताकद सांगेन तुम्हाला. स्नान करत असताना जर आपण भगवंताचं नाम घेतलं तर आपलं स्नान केवळ स्नान राहत नाही, ते तीर्थ स्नान बनतं. स्वयंपाक करत असताना जर भगवंताचं नाम घेतलं तर स्वयंपाक फक्त स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद बनतो. जेवण करत असताना भगवंताचं नामस्मरण केलं तर आपलं जेवण, आपलं खाणं राहत नाही, तो यज्ञ बनतो. आपण झोपताना भगवंताचं नामस्मरण केलं तर आपलं झोपणं राहत नाही, ती योग निद्रा बनते. आपण चालताना भगवंताचं नामस्मरण केलं तर आपलं चालणं राहत नाही, ती तीर्थयात्रा बनते. आणि आपण आपल्या घरामध्ये भगवंताचं भजन केलं तर घर केवळ घर राहत नाही, तर ते मंदिर बनत असतं. जनाबाईची झोपडी मंदिर झालेली होती. जनाबाईचं काम हे यज्ञ बनलेलं होतं. जनाबाईचं हातचा बनलेलं अन्न हे
प्रसाद बनलेलं होतं. जनाबाईची झोप योग निद्रा बनलेली होती आणि जनाबाईचं चालणं तीर्थयात्रा बनलेलं होतं. का तर प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक श्वासाला विठ्ठल 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 अशी अवस्था जनाबाईची. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल. प्रत्येक श्वासाला प्रत्येक घासाला प्रत्येक क्षणाला जनाबाईच्या मुखामध्ये विठ्ठल 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 अशी भक्ती केली जनाबाईंनी. आणि मग विठुराया धावत सुटला जनाबाईच्या झोपडीकडे. जनाबाईचं भजन पहाटपासूनच चालू. पहाटे उठावं जनाबाईनं, जातं स्वच्छ करावं, जात्याच्या मुखामध्ये धान्याचा घास भरावा, खुंटा हातामध्ये धरावा आणि गरगर 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 त्याला फिरवावं. पण खुंटा जसा फिरतो त्या जात्याच्या स्वरावरती जनाबाईनं भजन गावं. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे ओव्या गावू कौतुके तू ये रे बाळ विठ्ठल. जनाबाईच्या या जात्याकडे जरा लक्ष देऊन पहा. जनाबाई काय म्हणतात? सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे. जातो पाहिलंय ना? किती माझ्या ताईंना जातं सुंदर दिसलंय. दगड सुंदर दिसतो, ही संतांची नजर आहे. ज्यांना दगड सुद्धा सुंदर दिसतो ते माणसं किती सुंदर असतील याचा विचार करा. जनाबाई म्हणतायत सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे ओव्या गावू कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ये रे बा विठ्ठला म्हणावं आणि विश्वाच्या मालकानं विटेवरून उडी मारावी. जनाबाईच्या झोपडीकडे धाव घ्यावी. जनाबाईनं एका बाजूनं खुंटा धरला, दुसरीकडनं विठुरायानं बसावं आणि जनाबाईला दळण दळण्यामध्ये मदत करावी. बरं एक सांगा मला, पूर्वीच्या महिला मातावर्ग दळण दळत होत्या, ते दळण दुपारी दळतात का संध्याकाळी दळतात? पहाटे दळतात. म्हणजे तुम्ही जागे आहात, तुम्ही सावध आहात. दळण पहाटे दळतात, ना दुपारी ना संध्याकाळी. पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3:30 4 4:30 दरम्यानचा जो कालावधी आहे त्या काळामध्ये जात्यावरती दळण दळण्याची रूढी परंपरा रीत आपल्या भारतीय लोकांची. भारतीय आपली परंपरा, आमच्या स्त्री जातीनं जपलेली ती संस्कृती. जात्यावर दळावं पहाटे. पहाटे दळण जात्यावर. आता सांगा मला, काकडा कधी असतो? दुपारी, रात्री? पहाटे. जागे आहात, सावध आहात. काकडा सुद्धा पहाटेच. ज्या वेळेमध्ये जात्यावर दळण त्याच वेळेत पहाटे काकडा. जुने वयोवृद्ध वारकरी काकडा, रावळामध्ये जाऊन त्यांचा काकडा. भगवंतानं दरवाजा उघडावा, देवानं उठावं झोपेतून योगनिद्रेतून, म्हणून सगळे वारकरी जोरात काकडा करत होते. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. आणि हा सुंदर काकडा चाललेला, पण काकडा करणाऱ्याला माहितीच नाही ज्याच्यासाठी काकडा करतो ते इथं नाही म्हणून. त्यामधले एक वयोवृद्ध वारकरी म्हणतात, अरे ज्याच्यासाठी काकडा गातोय ते जागं झालंय का नाही जरा पाहू. म्हणून कवाडा आडोनी पाह ताती जग जेठी. सापटीतून पाहिलो आणि वयोवृद्ध वारकरी म्हटले, अरे वारकऱ्यानो, ज्याच्यासाठी थंडीत काकडा गातो ते नाहीये विटेवर. कुठं गेलं शोधाशोध चालू झाला. अख्खं पंढरपूर पायाखाली घातलं पण ते विटेवरलं नाही सापडलं. कोणीतरी म्हटलं, चला बरं जरा गोपाळपूरकडे जाऊ.
गोपाळपुराकडे आले आणि मग तिथं वारकऱ्यांना सापडलं जणीच्या झोपडीमध्ये, जणाबाईच्या झोपडीत दळण दळताना सापडलं. वारकऱ्यांचा अधिकार मोठा. वयोवृद्ध वारकरी रागावले, देवा आमच्या वयाचा विचार कर. अरे आमची पोरं आम्हाला घरातून बाहेर येऊ देत नाही, पण उभं आयुष्य तुझी सेवा केली, तुझ्यासाठी काकडा गायला, आता एवढ्या थंडीमध्ये तुझ्यासाठी काकडा गातो आणि तू इकडं येऊन दळण दळतो, चल मुकाट्यानं. भगवान परमात्मा निघाले, जना उद्या येतो. भगवान विटेवर येऊन, जायचं नाही आता, उद्या प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रयोग. वारकरी काकडा करायला आणि जनाबाई ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला म्हटलं की हे धूम पळालं. आता वारकऱ्यांना शोधाशोध करायची गरज नाही, ठेपा सापडलेला होता, ठिकाणा लागलेला होता. सगळ्या वारकऱ्यांचा मोर्चा पुन्हा गोपाळपूरला निघाला. पुन्हा देवाला पकडून आणलं. आठवडाभर हाच कार्यक्रम. आता वारकरी बाबा वैतागले. जनाबाईला म्हणता, जना आपल्या देवानं मंगल काकडा आरती ऐकावी, त्याची स्तुती त्यांना ऐकावी, ते सोडून तू इथं त्याला कामाला जुंपतेस, ही गोष्ट काही बरी नाही. तू देवाला बोलवत जाऊ नको, लोक नावं ठेवतील. जनाबाई म्हटलं ठीक आहे. जनाबाई म्हणतात नाही बोलावणार देवाला. दुसऱ्या दिवशी जनाबाई पहाटे उठल्या, जातं पुसलं, जात्याच्या तोंडामध्ये घास भरला. पण आज खुंटा फिरवत असताना ओठातून शब्द न बाहेर पडले. इकडे काकडा चालू झाला, काकडा पूर्णही झाला, मंगल आरती होऊन देवाला अभिषेक सगळं चालू झालं, तरी पण जनाबाईचा आवाज ईच ना. देवाला प्रश्न पडला, माझी जणी काही आजारी पडली असेल काय? देव आता पूर्ण दिवस तिथं उभा, देवाला येता येईना. मग जनाबाईची जेव्हा गोऱ्या वेचण्याची वेळ, तेव्हा देवाच्या विश्रांतीची वेळ. विश्रांतीच्या वेळेमध्ये भगवान जनाबाईचा शोध घेत निघाले. पाहिलं गोऱ्या वेचताना जनाबाईला, जना का बोलावलं नाही मला? देवा सारं जग तुझ्यासाठी काकडाची मंगल आरती गातं, तुझी स्तुती करतं. त्याच वेळेत मी तुला जात्यावरती बसवून तुझ्याकडनं दळण दळून घ्यावं, ही गोष्ट मला पटली नाही. माझी चूक माझ्या लक्षात आली. तुझ्याबद्दल कोणी चुकीचं बोलू नये. आणि वारकऱ्यांनी जी श्रद्धेनं तुझी मंगल आरती गातात त्यांची श्रद्धा कमी होऊ नये, तुझ्याबद्दलचा आदरभाव राहावा, याच्यासाठी मी तुला बोलावलं नाही. पहिले मी एकटी दळतच होते ना, आता दळल तशीच. जना तू म्हणतेस ना मी तुझी आई आहे म्हणून, या त्रैलोक्यामध्ये बाळा मीच तुझी आई आहे. तुझी जन्मदाती तर जगात नाही, तुझा पिता जगात नाही. तुझी आई असते तर तुला असं एकटीला सोडलं असतं का? मला आईपणाची भूमिका बजावू दे. नाही देवा, तू असा विठुरायाच्या रूपामध्ये माझ्या झोपडीत येऊन दळताना गोड दिसत नाही. जना ठीक आहे, या रूपाची अडचण असेल तर मी अनंत रूपे धारण करू शकतो. तू एक काम कर, मला अशा रूपात बोलव की एक रूप माझं विटेवर राहील आणि जे रूप तुझ्याकडे येईल त्या रूपावर कोणी संशय घेणार नाही. जनाबाई म्हटल्या ठीक आहे. रात्र गेली, पहाट झाली आणि जनाबाईनं पुन्हा जातं स्वच्छ केलं, जात्याच्या मुखामध्ये घास भरला. आज त्यांना एरे बा विठ्ठला म्हणायचं नाही, विठुराया रूपात बोलवायचं नाही. देवाला कोणत्या रूपात बोलवू? तेव्हा त्या प्रसंगाला जनाबाईच्या मुखातून जो अभंग बाहेर पडला ना, तो आजच म्हणजे हा जो कीर्तनासाठी चाललेला 3 दिवसापासूनचा हा जो अभंग आहे, हाच अभंग. जनाबाई म्हणतात, ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आजपर्यंत जनाबाई ये रे बा विठ्ठला म्हणत होत्या. देवाला काय बोलू, कसं बोलू हा प्रश्न मनात उभा राहिला आणि आपसूक अंतःकरणातले भाव ओठावरती आले. जनाबाई ए रे बा विठ्ठला न म्हणता ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ए पंढरीची आई ये. आणि मग भगवान परमात्मा जनाबाईनं विठाबाई रूपामध्ये बोलावलं. तेव्हा भगवान परमात्मानं विटेवरनं उडी घेतली, सरळ निघाले नाही, रुक्मिणी मातेच्या शृंगारगृहामध्ये आले.
भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी नाना रूपे धारण करतो. भक्तानं ज्या स्थितीमध्ये ज्या रूपात देवाला बोलवावं ते रूप देव धारण करतो. माझा भगवान आता विठाबाई रूप धारण करणार आहे. मग देवानं नऊवार साडी अंगावरती घातली, रुपया एवढं कुंकू कपाळी लावलंय, गळ्यामध्ये सोन्याचे दागिने घातले, कानात झुंबर आहे, नाकात नथ आहे, पायात जोडवं, गळ्यात मंगळसूत्र, हातात कंकण, खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला आणि माझा भगवान विठाई रूपामध्ये जनाबाईच्या झोपडीमध्ये गेला. आता म्हणा, ए ग विठाबाई बाई गए गवी टाबाई बाई गए गवी टाबाई बाई गए गवी टाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे भीमानी चंद्रभागा भागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भागा भीमानी माझी विठू माऊली, माझा पंढरश पांडुरंग परमात्मा विठाबाई म्हणजे स्त्रीरूप धारण करून जनाबाईच्या झोपडीमध्ये आला. जनाबाईला दळण दळू लागतोय भगवान. जनाबाई म्हणतात, देवा हे काय रूप धारण केलंय? भगवान म्हणतात, जना तू मला विठाई रूपामध्ये बोलावलं ना, म्हणून मी आलो या रूपामध्ये. ए ग विठाबाई. लक्ष देऊन ऐका. भगवान आपल्या भक्तानं ज्या रूपात बोलवावं भक्तासाठी तसं रूप धारण करतो. भगवान आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दृष्टाचा संहार करण्यासाठी त्या त्या पद्धतीची रूप धारण करतो. भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवंतानं नरसिंह रूप धारण केलं. रावणाला दंड देण्यासाठी भगवान राम रूपात साकारला. लीलाधर कृष्ण रूप धारण केलं. भगवान वामन रूप काय, मत्स्य रूप काय, वराह रूप काय, पृथ्वीला सुरक्षित पातळातून वर आणण्यासाठी भगवान वराह झाले. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकच सांगायचं आहे, भक्तानं कल्पना करावी, भगवंतानं रूप तसं धारण करावं. भक्तावरचं संकट टाळण्यासाठी सुद्धा भगवान तशा पद्धतीचं रूप धारण करत असतो. नवरात्राचा 3रा दिवस आहे आज. जगत कल्याणासाठी, जगावरचं संकट टाळण्यासाठी, जसं भक्ताला मदत करण्यासाठी, अभय देण्यासाठी, भक्ताची काळजी घेण्यासाठी भगवान विठाई झाले, तसं जगाच्या कल्याणासाठी, दृष्टांना दंड देण्यासाठी आणि भक्ती सांभाळणाऱ्या भक्तांसाठी माझी भगवती चंद्रघंटा रूपामध्ये साकार झाली. भगवान जे रूप धारण करतो, मग ते देवाचं रूप असेल किंवा शक्तीचं रूप असेल, ते फक्त जगाच्या कल्याणासाठी असतं, दृष्टांना दंड देण्यासाठी असतं. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवसामध्ये 3ऱ्या दिवसाचं व्रत आपण केलंय, पण हे 3ऱ्या दिवसाचं व्रत तुम्हाला आणि मला निर्भय बनवणार आहे. आपल्या पाठीशी ती परांबा आहे, ती चंद्रघंटा आहे, हे शिकवण्यासाठी आहे. चंद्रघंटेचं रूप म्हणजे हातामध्ये शस्त्र अस्त्र धारण केलेलं, जी सिंहावर बसलेली आहे आणि दृष्टांचा कर्दन काळ आहे, तिचं ते रूप. जिनं करड्या रंगाची साडी अंगावरती परिधान केली आहे, जिचे डोळे लालबुंद आहेत आणि जी अनेक शस्त्र अस्त्रानं सुंदर सजून दृष्टाला दंड देण्यासाठी सज्ज झालेली आहे. तुम्ही म्हणाल, काय केलं देवीनं चंद्रघंटेच्या रूपामध्ये? आपण आरती गाताना म्हणतो, महिषासुर मर्दिनी.
मा भगवतीनं चंद्रघंटेच्या रूपामध्ये त्या महिषासुरासोबत युद्ध चालू केलेलं आहे. महिषासुर नावाचा महाभयंकर राक्षस, ज्यानं पृथ्वीवरचे यज्ञयाग बंद पाडले होते. राक्षस चांगलं काम करत नसतात. सप्ताहामध्ये विघ्न आणण्याचं काम जी करतात ती राक्षसच असतात, भली आकृती माणसाची असली तरी. चांगल्या कामात ज्यांना चांगलं विघ्न आणता येतं ती माणसं नसतात, ती राक्षस असतात. कारण राक्षसांना चांगलं पटत नाही, पचत नाही. तो महिषासूर चांगली यज्ञयाग त्यानं बंद पाडले. सर्व देवतांना त्यानं सळो की पळो करून सोडलं. इंद्रानं जेव्हा युद्ध चालू केलं तेव्हा त्या महिषासुरानं इंद्राला सुद्धा पराभूत करून टाकलं. इंद्राची गादी प्राप्त केली. आता तर तो अधिकच बलवान शक्तिमान बनला. त्यानं सर्व सृष्टीचक्र बिघाडून ठेवलं. वेळेवर पाऊस नाही, वेळेवर ऊन नाही, वेळेवर ती थंडी नाही. निसर्ग चक्र सगळं बदलून गेलं. लोकांवरती उपासमार, अतिवृष्टी, अनावृष्टी अशी अनेक संकट येऊ लागली. उपासमार जेव्हा चालू झाली ना तेव्हा माणसं पोटासाठी कधी कधी धर्म सोडून सुद्धा जगायला लागली. सुचत नव्हतं एवढ्या सगळ्या हाहाकारामध्ये स्वतःला कसं टिकवावं आपण. त्या महिषासुराचा सगळा अधर्म वाढला. सर्व देवता त्रस्त झालेले आहेत. सर्व देवांनी ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्ही देवांकडे धावा केला. देवा त्राहिमाम, वाचवा आम्हाला. महिषासूर आम्हाला मारण्यासाठी, तो दुष्ट राक्षस आम्हाला मारण्यासाठी, आम्हाला छळण्यासाठी, त्रास देण्यासाठी फार बलवान झालेला आहे. वाचवा आम्हाला. तिन्ही देवांनी युद्ध केलं पण महिषासूर पराभूत झाला नाही. कारण त्या महिषासुराला असं वरदान प्राप्त होतं की तो स्त्रीच्याच हातानं मरेल. आणि तो स्त्रीला दुर्बल समजत होता. स्त्री दुर्बल नाहीये, ती अशक्त नाही, ती सशक्त आहे. ती अबला नाही, ती सबल आहे. का? ती साक्षात भगवती आणि शक्ती स्वरूप आहे. तिला साधारण समजू नका. तिच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. पण ती प्रत्येकाला प्रेमानं, मायेनं, वात्सल्यानं घेते. म्हणून आपल्याला असं वाटतं की ती दुर्बल आहे. ती दुर्बल नाही, ती करुणेची, वात्सल्याची मूर्ती आहे. त्या महिषासुरानं वरदान असं घेतलं की स्त्रीच्या हातानं मला मरण यावं, स्त्री दुर्बल आहे. देवता तर आपल्याला मारू शकत नाहीत. सर्व देवांनाही कळेना हा मरत नाहीये, काय करावं. ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्ही देवांचं तेज, त्या तिन्ही देवांनी एक शक्ती आणि सर्व देवतांची शक्ती, सगळ्यांची शक्ती मिळाली एकत्र आणि त्यातून एक स्त्री विग्रह, भगवती विग्रह निर्माण झाला. सुंदर स्वरूप त्या देवीचं, अनेक भुजा तिला. त्या देवीला सर्व देवदेवतांनी अनेक शस्त्रास्त्र दिले. शंकरानं त्रिशूल दिला, विष्णूनं सुदर्शन चक्र दिलं, ब्रह्मदेवानं कमळ दिलं, इंद्रानं स्वतःचं वज्र दिलं, तिला सिंहाचं वाहन दिलं आणि सर्व देवतांनी तिची स्तुती केली. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवतीची प्रार्थना केली, तिची स्तुती केली. तिच्यातल्या सुप्त शक्त्यांना सगळ्यांनी कौतुकाने तिचं वर्णन केलं. तिला प्रेरणा दिली. मा, या दृष्टाला दंड देऊन तू पुन्हा धर्माची स्थापना कर. भक्तांना अभय दे. या पृथ्वीवर बिघडलेलं सगळं निसर्गाचं सूत्र, ते संतुलन तू एकत्र आण. आई भगवती,
सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रेरणेनं शक्तीनं जी संचारलेली तयार झालेली मा जगदंबा ती चंद्रघंटा महिषासुरासोबत महाभयंकर युद्ध करण्यासाठी तयार झाली. सर्व देवता तिचं ते युद्ध पाहून सर्व ब्रह्मांड त्या ब्रह्मांडाचं लक्ष तिच्या युद्धाकडे गेलेलं आहे आणि सगळेजण तिचं कौतुक करतात. आई उदे ग अंबाबाई, 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 आई राजा उदे आई उदे ग अंबाबाई, 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 आई उदे ग अंबाबाई. जगदंबा भवानी माता की आई चंद्रघंटा अनेक शस्त्रास्त्रानं सुंदर सजलेली प्रचंड सामर्थ्य आणि शक्ती बाळगणारी ज्या स्त्रीला महिषासुरा तो दुर्बल समजतो ती स्त्री साधारण नाहीये. आता हीच स्त्री तुझा कर्दन काळवण बनणार आहे. आणि मग त्या महिषासुरासोबत त्या भगवतीनं प्रचंड 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 युद्ध करत 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 त्याला असा दंड दिला आणि त्याला दंड देऊन या जगाला सांगितलं स्त्री अबला नाही, ती सबला आहे, ती सामर्थ्यवान आहे, ती बलवान आहे, ती शौर्यवान आहे, ती धैर्यवान आहे, ती साक्षात शक्ती स्वरूप आहे. हा आदर्श हे स्वरूप मा भगवतीनं जगाला दाखवून दिलं आणि महिषासुराला मारून ती महिषासुर मर्दिनी बनली. जी महिषासुर मर्दिनी तीच तुमची माझी चंद्रघंटा. ती चंद्रघंटा आपल्याला सांगते प्रसंगी कधी कुटुंबावर, कधी गावावर, कधी तालुक्यावर, कधी जिल्ह्यावर, कधी राज्यावर, प्रसंगी देशावर जर संकट आलं ना तर तुम्ही सुद्धा तुमच्यातली चंद्रघंटा जागी करा. ते संकट तुमच्या त्या रूपाला पाहून पळून जाईल. फक्त स्वतःला तुम्ही त्या रूपामध्ये पहा. आज नवरात्रीचा जो 3रा दिवस, त्या 3ऱ्या दिवसामध्ये चंद्रघंटा तुमची माझी शक्ती जागी करणारी आहे. तिची उपासना आपण करावी आणि आपण आपल्या मूळ स्वरूपाला जाणून घ्यावं. जशी ही चंद्रघंटा भक्तासाठी असं रूप धारण करते, हे काय आहे तर भक्ताची सुरक्षा करण्यासाठी तिनं ते रूप घेतलेलं आहे. तसंच माझा विठुराया जनाबाईसाठी ते रूप धारण करतोय. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, हे विठाई तू ये. विठाई रूपामध्ये भगवान आले. जनाबाई म्हणतात एकटी येऊ नको विठाई, सोबत कोणाला घेऊन ये. भीमानी चंद्रभागा भागा भीमानी चंद्रभागा भागा भीमानी चंद्रभागा भागा भीमानी चंद्रभागा तुझ्या नीचे गंगा तुझे नीचे गंगा भीमानी चंद्रभागा भागा भीमानी चंद्रभागा तुझ्या नीचे भीमानी चंद्रभागा भीमानी जनाबाई म्हणतात विठाई ये तू, पण येताना भीमा आणि चंद्रभागा तुझ्या
चरणीची गंगा इतुक्या सहित त्वाबा यावे. एकटी येऊ नको विठाई, यांना घेऊन ये. इतुक्या सहित त्वाबा यावे, माझ्या रंगणी नाचावे. माझा रंग तुझे गुणी, म्हणे नाम याची जणी. जनाबाई स्त्री शक्तीचं स्वरूप आहेत. अध्यात्मातली ती भगवती आहेत. त्यांनी स्वतःला ओळखलं, भक्तीच्या मार्गामध्ये स्वतःला विकसित केलं आणि विश्वाच्या मालकाला स्वतःच्या कामात मदत करण्यासाठी प्रवृत्त केलं. अशी भक्ती, असा दयाभाव, जनाबाईसारखा सेवाभाव आपल्या अंतःकरणात जागा व्हावा. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्यातली जागी व्हावी. शैलपुत्री आपल्यातली जागी व्हावी. ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, सिद्धिदात्री ह्या नवदुर्गा आपल्यातल्या जाग्या व्हाव्यात. आणि खऱ्या अर्थानं त्या नवदुर्गांनी असं सुंदर आपल्यामध्ये विकसित होऊन स्त्रीच्यामध्ये असणाऱ्या सुप्त शक्तीचं अगदी प्रदर्शन म्हणा किंवा जगाला दाखवून द्यावं की स्त्री ही मांगल्याची, वात्सल्याची, ममतेची, करुणेची, दयेची, शौर्याची, धैर्याची साक्षात मूर्ती आहे. हे तुम्हाला दाखवता यावं, याच्यासाठी नवरात्रीची उपासना करा. आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला कीर्तनातून सांगून जाते. नवरात्रीचे 9 दिवस उपवास करा. चांगले विचार अंतःकरणामध्ये ठेवा. उपवासासोबत मनाची, अंतःकरणाची, शरीराची तर शुद्धी आहे, पण मनबुद्धीची, अंतःकरणाची शुद्धी ठेवा. जशी घराची शुद्धी तशी शरीराची शुद्धी, मनाची शुद्धी, बुद्धीची शुद्धी ठेवा. आणि आई आपल्यावरती प्रसन्न व्हावी याच्यासाठी एक काम करायचं. देवीला रोज तिची पूजा करत असताना देवीची ओटी भरायची. खना नारळानं, साडी चोळी बांगडीनं तिची ओटी भरायची. देवीला शृंगाराचं दान दिलं की ती प्रसन्न होते, कारण तिला ती आवडणारी गोष्ट आहे. सूर्य आपल्यावर प्रसन्न व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर सूर्याला स्नान केले की पहिलं नमस्कार करा, ते तुमच्यावर प्रसन्न झाले म्हणून समजा. सूर्य नमस्कारानं प्रसन्न होतात. भगवान शंकर लोटाभर पाण्यानं प्रसन्न होतात. मा जगदंबा शृंगाराचं दान दिलं की ती प्रसन्न होते. गणपती बाप्पा मोदक दिले की आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि भगवान नारायण आपण परोपकार आपल्या जीवनामध्ये केला की ते प्रसन्न होतात. म्हणून नवरात्रीमध्ये तिला साडी चोळीचं, चुड्याचं दान, विड्याचं दान द्या. ती प्रसन्न होईल आणि तिची प्रसन्नता तुमचं जीवन प्रसन्न करो, ही भगवतीच्या चरणी प्रार्थना आणि वाणीला विराम. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
सद्गुरु श्री कल्याण स्वामी महाराज की जय. काळ भैरव